हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आणि माझी फॅमिली खूप दिवसांनंतर आम्ही जाणार आहे माझ्या गावी. तर आता माझी बॅग पॅकिंग वगैरे आमची सगळ्यांची करून झालेली आहे. तर आता मी आणि माझे सगळे फॅमिली मेंबर जाणार स्टेशनला आणि मग आम्ही जाऊ कणकवलीला, म्हणजे आमच्या कोकणात. मग तुम्हाला आता थोड्या वेळात स्टेशनला गेल्यावर भेटूया. तर गाईस, हे आम्ही बॅग पॅक केलेले आहेत. हे आमचे सगळे बॅग आहेत. तर आता आम्ही हे सगळे घेऊन जाणार बॅगा. तर आता मी खूप एक्सायटेड आहे. तर मी तुम्हाला स्टेशनवर जाऊन भेटतो. तर गाईज, आता आम्ही ठाणे स्टेशनला आलेलो आहे. हे आहे पुतळा. तर इथे आमचे बॅगा वगैरे आहेत. हे माझी फॅमिली मेंबर, काका, आजोबा, काकी, आम्हाला छोटा भाऊ आणि माझी आजी. तर हा बा अर्जुन, बाबू काय करतो तू. तर आम्ही आता सगळे आलेलो आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहे. तर आता आम्ही जाऊ आणि माझे बाबा तिथून येत आहेत लांबून, हे बघा. तर आम्ही सगळे झालेलो आहे रेडी. आता तुम्हाला स्टेशनवर गेला भेटू. तोपर्यंत बाय बाय. तर काहीच मी आणि माझे फॅमिली मेंबर आता ठाणे स्टेशनला पोहोचलेले आहोत आणि आम्ही बॅग वगैरे ठेवलेले आहेत सगळे. तर आता आमची थोड्याच वेळात ट्रेन येईल. मग आम्ही ट्रेनमध्ये बसू आणि मग सकाळी आमच्या कणकवली स्टेशनला जाऊ. तर ट्रेनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला भेटतो. हे आमचे बॅग आहेत सगळे, आम्ही रेडी इथे ठेवलेले आहेत. इकडे आजी बसले, माझे आजोबा, माझी काकी आणि माझा छोटा भाऊ मी तो झोपलाय. हे बाबा आणि काका आहेत. तर आता ट्रेन यायचीच आम्ही वाट बघतोय. ट्रेन आली की मग तुम्हाला भेटू. तोपर्यंत बाय. तर गाईज, आमची ट्रेन आलेली आहे LTT मडगाव एक्सप्रेस. तर आता ट्रेनला खूप लेट झाला आहे, पण तरी आपली ट्रेन आलेली आहे. तर आता मी ट्रेनमध्ये चढतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला बाय. तर गाईज, आता मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे. मी आणि आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स चढलेले आहेत. तेव्हा इकडे आहेत बाबा, इकडे आहेत काका, ती आजी आहे सगळ्यात खाली, आणि हे माझे आजोबा आणि ही माझी काकी आहे, माझा छोटा भाऊ आणि काका. तर आम्ही आता बसलेलो आहे आता आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये. तर उद्या सकाळी आम्ही कणकवली स्टेशनला पोहोचू. तुम्हाला कणकवली स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला मी भेटतो. तर काही आता विलवडे स्टेशन आलेलं आहे. तर आम्ही उतरलेलो आहे असंच जरा बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी. हे बघा, हा काही व्ह्यू आहे. हे माझे काका आहेत आणि ही आमची ट्रेन आहे. आमचा B1 डबा आहे. आता बघू शकतो, B1 डबा आहे. एक मिनिट. तर काही आता काका आम्ही फोटो काढला आणि मी ते ब्लॉग. तर आता मी थोड्या वेळात वैभववाडी येईल. मग वैभववाडी आल्यानंतर मग कणकवली येईल आपलं. तर खूप एक्सायटेड आहे. आता फक्त वाट बघतोय कणकवली स्टेशनची. पण कणकवली स्टेशन आल्यानंतर तुम्हाला भेट. तर काहीच आता आम्ही कणकवली स्टेशनला उतरलेले आहोत. तिकडे आम्ही सगळे फॅमिली मेंबरचे बाबा, नेहा काकी वगैरे आम्ही सगळे आलेले आहोत. तर आता मी रिक्षात बसतो. मग माझ्या घरी गेला तुम्हाला भेटतो. तोपर्यंत बाय बाय. तर काही हे बघा, हे आहे कणकवली स्टेशन नाव लिहिलेलं आहे. इथे सगळेजण आहेत उभी. हे बघा, आमचा रोहित दादा आलेला आहे. फुल आगीन सुरू आहे. तर तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही घरी गेल्यावर भेटतो. तोपर्यंत बाय बाय. तर काही आता मी आग्नेवाडीत आलेलो आहे. आता मी एंटर करणार आहे. समोरचं बोर्ड आहे आग्नेवाडीचा. हे बघा, तर आता इथून आम्ही राईट घेणार. मग आम्ही आमच्या गावी पोचलोय ऑलमोस्ट. हे वरचं एरिया जिकडे आम्ही फिरतो वगैरे. तर तुम्हाला आता मी मंदिराजवळ गेलं आहे की तिकडे आम्ही वर पोचलेलो आहे. आता जसंच आम्ही खाली उतरलं की तुम्हाला आमचं मंदिर वगैरे दाखवलं. या साईडला आहे मंदिर. पुढे गेले मंदिर. इकडे तुम्ही बघूया खूप सारी भाविक आलेली आहेत दर्शन घेण्यासाठी. गर्दी होऊ शकत तेवढी आहे. हे आपलं देऊळ लागणेवाडीचं. तर
ग्राउंड आहे जिकडे आम्ही खेळतो क्रिकेट वगैरे, हे बघू शकतात. आता तुम्हाला आम्हाला लेफ्ट साईडला आमचं घर दिसेल. हे आहे आमचं घर, हे समोर. तर आता तुम्हाला मी मग थोड्याच वेळात भेटतो.